ओम नमः शिवाय. दिव्य ज्ञान, संतती, संपत्ती, आयुष्य व आरोग्य देणाऱ्या प्रदोष व्रताबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. शिवलीलामृत हा असा ग्रंथ आहे की ज्याच्या घरात हा ग्रंथ असतो त्या घरातील व्यक्तींचे प्रत्यक्ष महादेव रक्षण करत असतात. त्यामुळे प्रत्येकाने शिवलीलामृत हा ग्रंथ आपल्या घरी ठेवावा, त्याचे पूजन करावे व त्याचे पठण करावे. आता आपण पाहूयात की प्रदोष व्रत हे कसे करावे. आता शिवलीलामृत कथासार या ग्रंथातील जो 5वा अध्याय आहे, सत्यव्रत राजाची कथा व प्रदोष व्रताचे महात्म्य, या 5व्या अध्यायात प्रदोष व्रताबद्दल सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तर आपण पाहूयात यात काय माहिती दिलेली आहे. आता हा आपण 5वा अध्याय उघडलेला आहे. यात लिहिलेला आहे, जो शास्त्र शुद्ध पद्धतीने प्रदोष व्रत करतो त्याला आयुष्यात काही कमी पडत नाही. प्रदोष व्रतामुळे आरोग्य लाभते, आयुष्य वाढते, सुख संपत्तीची वृद्धी होते, उत्तम संतती प्राप्त होते, दिव्य ज्ञान प्राप्त होते. जो कोणी 12 वर्ष हे प्रदोष व्रत करतो त्याचे संपूर्ण जीवन बदलून जाईल. त्याच्या हृदयातील दैवत्व पूर्णपणे प्रकट होईल. प्रदोष व्रताचे महत्व महर्षी व्यासांनी प्रतिपादन केले आहे. तरी त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितल्या मार्गाने आचरण करा. मनामध्ये कसल्याही प्रकारची शंका ठेवू नका व तुम्ही प्रदोष व्रत करा, म्हणजे तुम्हाला चांगले दृष्टांत येतील. असं या 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला प्रदोष व्रताचे महात्म्य व त्याचे लाभ काय आहेत याचे इथं वर्णन केलेलं आहे. आता आपण बघूयात की हे प्रदोष व्रत करताना काही त्याचे नियम आहेत का. तर आपणाला इथे दिसतंय की इथं लिहिले प्रदोष व्रत कसे करावे. आता हे पूर्वीच्या काळी सांगितलेले इथं नियम आहेत, ते आपण पाहूयात. गायीच्या शेणाने भूमी सारवून घ्यावी व ती पवित्र करावी. नंतर तेथे कर्दळी अथवा केळीचा सुंदर असा मंडप करावा. तो सुगंधित फुलांच्या माळांनी सुशोभित करावा. आपण स्वतः शुभ्र वस्त्र परिधान करावे. पांढरे गंध म्हणजे भस्म व पांढरी सुवासिक फुले घ्यावीत. श्री शंकराचे लिंग स्थापन करून दक्षिण भागी मुरांतकाची पूजा करावी, तर उजव्या बाजूला अग्नी असू द्यावा. त्याचप्रमाणे गजानन, अष्टमहासिद्धी, अष्टभैरव यांचीही श्रद्धायुक्त अंतकरणाने पूजा करावी. 8 दिशांची पूजा करावी. अशी पूजा केली असता शुद्ध चित्ताने शंकराचे ध्यान करावे. हा नीळकंठ निर्मळ मनाचा आहे, कोट्यावधी चंद्राच्या प्रकाशासारखा शीतल आहे. अशा या सणातर पूर्ण ब्रह्माची यथासांग मनोभावे पूजा आपण केली तर आपले इच्छित कार्य पूर्ण होते. म्हणजे इथं लिहिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही जर का प्रदोष व्रत करत असाल तर तुम्हाला त्या दिवशी उपवास करायचा आहे व तुम्ही तुमच्या घरात देवघरामध्ये शिवलिंगाची पूजा करू शकता. त्यावेळी तुम्ही पांढरे वस्त्र घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महादेवाला प्रिय असणाऱ्या पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्यात, त्यामध्ये भस्म येतं. याचबरोबर पांढरी फुलंही तुम्ही महादेवाला अर्पण करू शकता. आता त्याच दिवशी ही प्रदोष व्रत कथा वाचणं हे गरजेचं आहे. याप्रमाणे तुम्ही जर का प्रदोष व्रत केलं तर तुम्हाला दिव्य ज्ञान मिळेल, संततीचा लाभ होईल, धन चांगले तुमच्या घरात येईल. याचबरोबर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. आता इथं एक या ग्रंथाचं महात्म्य सांगितलं आहे, ते आपण बघूया. की जो कोणी हे प्रदोष व्रत करतो व हे या व्रताचं आचरण करत असताना प्रदोष व्रताची कथा वाचतो तर त्याच्याबद्दल इथं काय लिहिलेलं आहे. असे हे धर्मवृत्ताचे आख्यान जे नियमितपणे वाचतात किंवा श्रवण करतात त्यांचे सर्व संकट प्रसंगी स्वतः भगवान शंकर मागे पुढे उभे राहून त्याचा सांभाळ करतात. ते पापमुक्त होतात. त्यांना विजयश्री नेहमीच हार घालते, वैभव प्राप्त होते. प्रदोष व्रत करणाऱ्यांना मृत्यूचे भय वाटत नाही. ज्यांच्या घरात शिवलीलामृत हा ग्रंथ असतो त्यांचे भगवान शंकर पाठीराखी असतात व त्यांना शेवटी शिवचरणाजवळ जागा मिळते.
आता आपण पाहिलं की ह्या प्रदोष व्रताची अशी महती आहे. त्यामुळे तुम्हाला जर का दिव्य ज्ञान, संतती, संपत्ती, आयुष्य व आरोग्य हवे असेल तर नक्कीच तुम्ही महादेवाचे हे प्रदोष व्रत करावे व महादेवाचे आशीर्वाद मिळवावेत. थँक्यू.